चला तर सामन्याकडे वळूया. सामना आता सुरू होईल. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर महेश नानगुडेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये. चला एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या प्लीज. सलामीची जोडी विक्रोलेन्स या टीम कडून. मंगेश अँड निखिल. समीर एक बाद झाला मला वाटते. त्याला घेऊ का पुढं? लक्ष दे रे पुढं. चला मॅचला आता सुरुवात होते. फर्स्ट ओव्हर. समीर जगताप एक चांगला फिरकीपटू. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. रनआउट चान्स आहे. डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं आहे. थ्रो केलाय वर. स्टंप वर मारायला पाहिजे होता. तेच सांगतोय समीर जगताप. ऋषी जोरे तोपर्यंत एक सिंगल मिळते. खातं उघडलंय. मंगेश सर टीमची धावसंख्या विक्रोलींच्या खात्यामध्ये. एक धावा चेस होता त्या ग्राउंडवर. किती मोठी धावसंख्या उभारा. मागचा सामना तुम्ही पाहिला 1 षटक ठेवून सामना जिंकलाय ओमसाई बँड्रा एनबीटी टीमने. फुलटॉस बॉल होता. डाऊन दी ग्राउंड समोर मारलाय निखिलने. 2 फिल्डर धावतात. बॉलच्या मागे रेस लागली आहे. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललाय आणि मग महेशने बॅकअप दिले. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 5 षटकांची लढत आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आजच्या दिवसातला. मग दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. सकाळच्या 17 मध्ये कमालीचा खेळ दर्पण देडी यांच्या टीमने केला. चॅम्प 11 ने केला. या स्पर्धेमध्ये 1-2-3-0 पीडी सरकार चॅम्प 11 ची कमालीची कामगिरी राहिली आहे. तो संघ पुढच्या फेरीत दाखल आहे. सकाळच्या 17 मध्ये समीर जगतापचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईनच्या मध्ये. तोपर्यंत धाव मिळणार नाही. डॉट. समीर जगतापने प्रहार ट्रॉफी चांगलीच गाजवली. काय गोलंदाजी केली होती. बॉल चांगले फिरवले होते आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे तो लेग ब्रेक देखील आहे आणि तो ऑफ ब्रेक देखील खूपच चांगला शार्प टर्न करतात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध राऊंड विकेट गोलंदाजी करतात अँगल करून. सचिन ढवळे सरांची ती स्पर्धा होती प्रहार ट्रॉफी. कमालीचा खेळ हा गोलंदाज. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. फिल्डरच्या थोडासा बॉल पुढे पडतोय. नाही मिळणार धाव. डॉट. चांगली कामगिरी समीर जगतापची आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान. 4 डॉट बॉल माफ करा 4 बॉल आतापर्यंत संपलेत आणि त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल आलेत. पिंपरी परिसरातील हा खेळाडू. पिंपरी चिंचवड सगळ्यात मोठी महानगरपालिका पुणे परिसरामध्ये. अनेक खेळाडू त्या परिसरातून येतात. त्याला खुल्या गटातलं क्रिकेट आणि त्याच्याविषयी ती चर्चा होते. समीरचा पुढचा बॉल पुढे टाकलाय. बॅटच्या आतमध्ये लागलाय. कडा घेत पायावर. आणखीन एक डॉट बॉल समीर टाकत असताना ही खासियत आहे समीरची. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी. पकडून ऑफ ब्रेक. कधी लेग कटर. दोन्ही बॉल त्याच्याकडे आहेत. स्टॉक बॉल त्याच्याकडे आहे. 5 बॉल संपले. शेवटचा बॉल शिल्लक. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. डिरेक्ट हिट लागलाय. अपील होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. ऋषी जोरेने शेवटी तो दबाव टाकलाच. पंचांवर आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. कारण ऋषी जोरेचे जे शब्द तुम्हाला स्टंप माईक मधून ऐकायला आलेच असतील. आता देखी तरी आउट आहे आउट आहे. पाहूया. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. आणि जे ऋषी जोरेने म्हटलं होतं ते सत्य आहे.
आउट आहे बॅटर आउट आहे. एकही रन इथे मिळणार नाही. पहा ऍक्शन रिप्ले. बरोबर, योग्य निर्णय. लाईनच्या मागे बॅट आणि योग्य निर्णय अंपायर जावेद फरीद यांच्या माध्यमातून. बॅटर आउट. विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक इंचने मागे राहिला बॅटर मंगेश आणि तो परतला तर डगआउटच्या दिशेने. शेवटचाही बॉल निर्धाव आला, त्याच्यामुळे पहिल्या ओव्हरचा काही संपला. धावा झाल्यात फक्त 3. रोहित थांब नको थांब. ए कासिम ते बॉल टाकून न्यू बॅटर इस्तियाक शेख चिट्टी फलंदाजीसाठी दाखल होतोय. टीमची धावसंख्या 3. एक फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली विक्रोळी या टीमने. फक्त 3 धावा स्कोर बोर्डवर आहेत सेकंड ओव्हर मध्ये. आणखीन एक पिंपरी परिसरातील गोलंदाज कासिफ संगम गोलंदाजीसाठी. याने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. या हंगामात पुणे परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळलाय कासिफ संगम. चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमसाठी दर्पण देडिया खुश आहेत, कारण पहिल्या सत्रामध्ये त्यांचा संघ जिंकलाय. चॅम्प स्पोर्ट्स 1-2-3-0. पीडी सरकार. चला थोडस फास्ट खेळा, अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. सहकार्य करा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा. बोल तयार कासिफ संगम. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, जास्त शफल झाला. बॅट फेकली होती त्या बॉलवर. आणखीन एक डॉट बॉल निखिल जाधवच्या समोर. गिरगावचा खेळाडू आहे, त्यातल्या त्यात KSK साठी खूप चांगलं क्रिकेट खेळत आलाय. कृष्णा सोशी कांदाटी असोसिएशन साठी देखील चांगलं क्रिकेट तो खेळतो. महाबळेश्वर असोसिएशन अंतर्गत. आणि सध्या 3 धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद. कासिफ संगमचा हा फुलर लेनचा बॉल होता आणि तोपर्यंत एक धाव इथे ऍड होईल. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. धावा थांबलेल्या आहेत. विक्रोलेनच्या खात्यामध्ये त्या धावा येताना दिसत नाहीयेत. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. या ग्राउंडवर मोठमोठी धावसंख्या चेस होते. चांगला संघ आणलाय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेने. ऋषी जोरे, महेश नानगुडे या टीम मध्ये. रोहित खरात आपल्याला पाहायला मिळतोय टीम मध्ये. कासिफ संगम, समीर जगताप चांगले गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेला. हुक शॉट. डीप मध्ये फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. ओ एका हाताने झेल टिपलाय. इस्तियाक चिट्टीचा खेळ संपलाय. चांगला झेल डीप मध्ये रोहित खांडेकरने टिपलाय. फलंदाज बाद. शॉर्ट बॉलचा वापर होता. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल करत असताना इस्तियाक चिट्टीचा फटका हवेत होता. रोहित खांडेकरने कोणती चूक केलेली नाहीये आणि रोहितने एका हाताने हा झेल टिपलाय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये विकेट आली आहे. विक्रोलियन्सला एक मोठा झटका बसलाय आणि एकतर धावा येत नाही आणि त्यातल्या त्यात असाही झेल पकडला गेलाय इस्तियाकचा. आणखीन एक विकेट गारद. न्यू बॅटर आदित्य दळवी सध्या फलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि चांगला खेळाडू आहे आदित्य दळवी. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. आता चांगला खेळ करावा लागणार आहे. 4-2 अशी परिस्थिती आहे. 9 बॉलचा खेळ संपलाय. दबावामध्ये विक्रोळीचा संघ. चांगली कामगिरी 16 वर्षात विक्रोलियन्स टीमची नेहमीच राहिली आहे या किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये. परंतु सध्या तरी अडचणीमध्ये आहे संघ. लगातार विकेट गमावले जातात. फक्त 4च धावा झाल्या स्कोर बोर्डवर. 9 बॉल संपलेत या डावातले.
मंगेश वैती रनआउट झाला. निखिल जाधवच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. 7 बॉल मध्ये फक्त त्याने 3च धावा केल्यात. आणि आता नवीन बॅटर आदित्य दळवी स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. विरोधी टीम मध्ये देखील मोठमोठे खेळाडू आहेत. रोहित आहे, महेश आहे, त्याच्यामुळे धावा तुम्हाला कराव्या लागतील. सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. त्याचबरोबर ज्यांनी झेल टिपला तो खांडेकर, रोहित खांडेकर, तो देखील एक चांगला खेळाडू. समीर जगताप टीम मध्ये आहेत. ओह, काय झेल टिपलाय, ब्लाइंडर. हीच तर खासियत आहे ऋषी जोरेची. त्यांच्या शरीरावर जाऊ नका. हा जो खेळाडू आहे प्रचंड व्हायरल असतो ज्यावेळेला झेल टिपतात, आणि इथे मात्र आणखीन एक झेल, अफलातून झेल. हीच तर खासियत राहिली आहे या खेळाडूची, ऋषी जोरेचा ब्लाइंडर. ऍक्शन रिप्ले किती क्विक झेल टिपलाय, क्विक रिफ्लेक्सेस किती महत्वाचे असतात एखाद्या विकेट कीपरचे. आपा बल्ब काढलाय आणि बॉल जसा हातात आला तसा उडवला. बल्ब काढलाय मुंबईच्या भाषेत म्हटलं तर. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का इथे दिलाय. फलंदाज आदित्य आउट 0वर. न्यू बॅटर राजा शर्मा फलंदाजीसाठी. फुटबॉल किंवा हॉकीची स्कोर लाईन सध्या पाहायला मिळते स्क्रीनवर, परंतु इथूनही तुम्हाला कमबॅक करावं लागेल. कारण पहिल्या डावामध्ये कधीच सामना संपत नसतो. मगाशी देखील तुम्ही पाहिलं असेल चॅम्प स्पोर्ट्सचा कसा खेळ झाला. 76 धावा त्यांनी 4 ओव्हरमध्ये चेस केल्या. आणि त्यामुळे काही घडू शकतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कासिफ संगम यावेळेला जागा दिली. कासिफ संगमने या बॉलवर आणि फेकल्या बॉल कव्हर पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजाच्या बॅट मधून षटकार. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते राजाची. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला. टीमची धावसंख्या 10. शेवटचा बॉल. या बॉलवर बीट केले. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10-3 टीम विक्रोलीन्स विक्रोळी. दहा धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टेप बॉल ओव्हर. सो तिसऱ्या ओव्हरमध्ये टिप बॉल षटक टाकताना दिसेल गोलंदाज समीर जगताप. पहिल्या ओव्हरमध्ये नॉर्मल बॉलने षटक टाकलं समीर जगतापने. आता टिप बॉल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. 10 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. समीर जगताप पाहूया आता टिप बॉल कसा टाकतायत. ऋषी जोरे स्टंपला एकदम चिटकून विकेट कीपिंग करत असताना. ओव्हरला सुरुवात. हा बॉल सरळ चाललाय फ्लाय स्लिप मध्ये विकेट कीपरच्या मागे. डॉट बॉल. समीर जगतापने इम्प्रेस केलंय. टेप बॉलचं षटक बरोबर टप्प्यावर. पहिला बॉल योग्य टप्प्यावर सरळ वेगाने गेला विकेट कीपरच्या मागे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 10. 13 बॉलचा खेळ संपलाय. शांत क्रिकेट विक्रोलीन्स विक्रोळी या टीमचं. कॅप्टन लवकर आउट झाला. मंगेश रनआउटच्या स्वरूपामध्ये. निखिल जाधवच्या बॅट मधून धावा आलेल्या नाहीयेत. 8 बॉल मध्ये 3. याही बॉलवर बीट केले. बॉल मागे चाललाय दोन्ही फिल्डरला भेदून.
दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल, 2 धावा ऍड होतील. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. हातातला बॉल आहे. वाईड +2, 3 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 13. कंट्रोल पाहिजे या बॉलवर, याच्याविषयी नक्की चर्चा आपण सातत्याने करतोय. सीम पकडल्यानंतर शायनी साइड कुठल्या साइडला तुमची आहे, बॉल कुठल्या बाजूला पडल्यावर कुठल्या साइडला जाऊ शकतो, याच्याविषयी ती चर्चा नक्की होईल. बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल आणि फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, 2 धावा घेऊन जाईल निखिल जाधव. टीमची धावसंख्या 15. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावा येत आहेत या ओव्हरला. आता सुरुवातीला धावा आल्यात काही वाईड बॉलच्या स्वरूपात. प्लेयर वगैरे पहिले. समीर जगताप परत एक वेळा गोलंदाजी मार्कवर, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक सजवलेत. हा बॉल जास्त बाहेर आहे, कंट्रोल नाहीये. पंचांचा इशारा वाईड, एक्स्ट्रा रन मिळेल. ही गोष्ट घडते टेप बॉलच्या ओव्हर मध्ये. धावा वाढतायत, धावा झाल्या 16-16. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. पुढचा बॉल समीर जगतापचा. हा बॉल स्लॉट मध्ये होता, जाईल सर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि समोर टाकलेला बॉल अखेर निखिल जाधवच्या बॅट मधून सिक्सर. धावा झाल्यात 22. असेच फटके सजवावे लागतील. बॉल किती? आणि आज विराट कोहलीने परत एक वेळा दमदार असं अर्धशतक ठोकलंय. रायपूर मध्ये जाऊन सेकंड ओडीआय मध्ये साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध. पहिल्याही वन डे इंटरनॅशनल मध्ये शतक त्याने ठोकलं होतं, 52वं शतक. आणि आता आणखीन एक दमदार अर्धशतक. आज देखील सेंचुरी येते का? ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचा खेळाडू, खूप चांगला खेळलाय. पुण्याचा खेळाडू. टीमची धावसंख्या 22. 3 फलंदाज बाद. समीर जगताप फुल टॉस. हाई बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे देखील धावा येतील का हा प्रश्न आहे. आणि शेवटच्या क्षणाला जम्पचा टायमिंग खूप चांगला पाहायला मिळालाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे. आणि तिथे एक धाव मिळताना दिसते. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. त्या लाईनच्या आतमध्ये बॉल अडवला. स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. आणि इथे ऋषी जोरेची अपील एवढी स्ट्रॉंग होती की पंचांनी देखील बोर्ड दाखवला, आउट आहे. ऋषी जोरीचा आवाज खेळपट्टीच्या मधून देखील त्या स्टंप माईक मधून येतोय. ऋषी जोरीचं म्हणणं आहे बरोबर मधोमध सापडलाय मिडल. अंपायरला त्याच्यानंतर काहीच बोलायची गरज नाहीये. त्यांनी देखील बोर्ड दाखवलं, फलंदाजाला बाद घोषित केलंय. धावा झाल्या 23. 4 फलंदाज बाद. न्यू बॅटर सूर्या. सूर्या नायडू फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. टेप बॉलच्या षटकामध्ये 23 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये नक्की धावा आल्या, परंतु विकेटही गमावलेल्या आहेत. एक षटकारही आला या ओव्हर मध्ये, एक षटकार वाचवलाही या षटकामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरचा. धावा झाल्या 23. 4 फलंदाज. चांगला बॉल समीर जगतापचा. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 23-4 टीम इक्रोलियन्स. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला पायावर. एक वर पकडू ना भावा. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा, 4 फलंदाज बाद अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि ओव्हर नंबर 4 रोहित खांडेकर आता सुरुवात करेल. आकाश
कोल्हापूरचा हा खेळाडू आहे, चिंचवड कोल्हापूरचा रोहित खांडेकर. आणि चांगली कामगिरी त्याने केली आहे. सचिन ढवळे सरांच्या प्रहार स्पर्धेमध्ये नुकत्याच सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवरती स्पर्धा संपन्न झाली. चांगला फिरकीपटू आहे. आणि नुकत्याच सोलापूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट त्यांनी घेतल्या होत्या. असा खेळाडू रोहित खांडेकर. फुल टॉस आणि यावेळेला सरळ स्वीप करत असताना बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. निखिलच्या पॅट मधून सिक्सर. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29-29. चांगला स्वीप शॉट, फुल टॉस बॉल निखिलसाठी मेजवानीचं स्वरूप होतं आणि षटकार त्याने मारलाय. आणि आता कुठेतरी धावसंख्येला चांगला आकार येतोय. धावा येत आहेत, या महत्वाच्या धावा आहेत. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. निखिल जाधव पहिल्या 8 बॉलवर त्याच्या पॅट मधून धावा येत नव्हत्या, परंतु आता तुटून पडलाय. गोलंदाजांच्या विरुद्ध बॅक टू बॅक षटकार ठोकतोय. चांगला इनसाइड आउटचा फटका. या षटकाराच्या मदतीने 35 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. 4थं षटक सध्या सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या डावातला. 9 बॉल मध्ये आता किती षटकार मारतो याच्यावर एक स्कोर डिसाइड होईल. विक्रोलियन्सचा हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमच्या समोर. चांगली बॅटिंग रोहित खांडेकरच्या विरुद्ध बॅटर निखिल जाधव. फुल टॉस हा देखील पाठवला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी या ओव्हर मध्ये 3रा षटकार मारलाय. आता निखिल जाधवने, सुरुवात अडकडत होती निखिल जाधवची. वंडर बॉय ऑफ गिरगाव मैदानामध्ये 8 बॉल मध्ये 3च धावा केल्या होत्या. खातं उघडण्यासाठी देखील तो संघर्ष पाहायला मिळत होता, परंतु त्याच्यानंतर त्याने आक्रमण केलंय. मागच्या काही बॉलवर तुटून पडलाय. 3 बॉलवर 3 सिक्सर त्याने मारलेत आतापर्यंत. टीमची धावसंख्या 41. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 41. 4 फलंदाज बाद. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते निखिल जाधवची. परत पुढे सरसवलाय. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि इथे देखील 6 धावा मिळतील असं दिसतंय. त्याच्या बॉडी लँग्वेज वरून अंपायरचा सिग्नल षटकार. कारण तो पडदा नाही तर त्याच्या अगोदर एक लाईन आहे, एक दोर आहे, तो आहे षटकार. त्याच्यामुळे हा देखील बॉल इनसाइड आउट कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकार आलाय. इथे बॉल हातात होता, पाय बाहेर होता, त्यामुळे षटकार आहे. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 47. सलग 4 मारलेत. आता निखिलने 5वा येईल का? समोर मारलाय फ्लॅट. फिल्डर आहे. आता कोणती चूक होणार नाही. तिथे डीप मध्ये होता रोहित आणि फलंदाज बाद होईल. निखिल. ओव्हरची होते समाप्ती आणि अखेर 5वा झटका बसला विक्रोलियन्सला. 47-5. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. निखिल जाधवने 17 बॉल मध्ये 36 धावा केल्या. 211चा स्ट्राईक रेट. त्याने 5 षटकार मारलेत या डावामध्ये. 36 धावांची खेळी आणि ही खेळी या शेवटच्या बॉलवर संपली. लेग ब्रेक बॉल होता. समोर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लाईक चांगला झेल रोहित कडून. अजिंक्य न्यू बॅटर. करण घनसोलकर आता गोलंदाजीसाठी. आणखीन एक फिरकीपटू. आणि करण घनसोलकरने नेहमीच या ग्राउंडवर चांगली कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी करतोच तो आणि तो आता इन ऍक्शन असणार आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 47-47. लास्ट ओव्हर. चला सामना सुरू करा. अरे एक बार खेलिए ना, इधर भी एक चाहिए.
शेवटचा षटक आहे या डावातलं. पहिला बॉल. बघ रे. करण घनसोलकरचा टर्न चांगला आहे. सर सर चेक करून घ्या लगेच. वाईट देत आहे. हा नाही मी म्हणलं वाईट. नाही 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 हे म्हणले तुम्ही म्हणले हा म्हणले माग. पहिला डॉट बॉल आलाय. सॉरी सर. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करण घनसोलकरची. सुरुवात चांगली मिळाली आहे त्याला. अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडला. सूर्या स्ट्रायकिंग एंडला. सूर्याचा उलटा फटका हा देखील फसतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चार बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. पहिले 2 डॉट बॉल टाकलेत. धावा झाल्या 47-47. या बॉलवर विकेट आली आहे. फ्लिपर थोडासा वेगाने टाकलेला बॉल. बॅटची कडा आणि फाईन लेगला हा झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद. 6वी विकेट गमावली आहे. 47-6. आता नको ए पाहिजे करण पाहिजे बरं ठीक आहे. न्यू बॅटर रोहित. रोहित आलाय नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. स्टंप डायरेक्ट आणि आता 3च बॉलचा खेळ शिल्लक आहे डावातला. 3 बॉल शिल्लक. सलग 3 डॉट बॉल टाकलेत करण घनसोलकरने. चौथा बॉल देखील फिरवलाय. आणखीन एक डॉट. मेडन ओव्हर आता होईल का हा प्रश्न आहे. काय टर्न केलाय. परफेक्ट लेग ब्रेक. धुंडो धुंडो रे साजना अशी परिस्थिती सध्या मैदानामध्ये फलंदाजांच्या. एका सुरात हेच गाणं म्हटलंय सगळ्यांनी. 5वा बॉल फुलर लेनचा बॉल होता. 1 रन इथे मिळेल. करण 1 रन आली आहे. एका धावेच्या मदतीने 48 धावा. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. चिटकून खेळतोय रे. चांगला बॉल आणि अखेर हे सत्र इथे संपलंय. 48 धावा झाल्यात. 49 टार्गेट सेट करण्यात आलंय. 49 टू विन. आणि दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया दीपक पाटील सरांचा आवाज. एक सुमधुर आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. मॅन फ्रॉम पळसपे दीपक पाटील सर. हॅलो. एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मुख्य व्यासपीठावर आदरणीय संजयजी जाधव साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. संजयजी जाधव साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. आपलं सहर्ष स्वागत आहे किंजर ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीमध्ये. विकासजी मात्रे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. चा सन्मान आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. संजयजी जाधव साहेब यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय.
त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. चला फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी पाठवा लवकर. हमराज मृत्युंजय पुणे. तर पहिला इनिंगचा खेळ आपण पाहिला. विक्रोली या संघानं धावा जमा केल्या त्या 48 धावा आणि 49 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. मंगेश वैती झटपट बाद झाला होता. त्यानंतर निखिल जाधव यांनी डाव सावरला, कारण 5 षटकार त्यांच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 17 बॉलमध्ये 36 धावांची खेळी साकारली आणि त्याचमुळे थोडंसं आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभी राहिले. आता 49 धावांचं टार्गेट आहे. थोडा घाम गोलंदाजांना गाळावा लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. गोलंदाजी पाहिली आपण तर समीर जगताप पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 3च धावांचं षटक त्यानं हाताळलं होतं. शेवटच्या षटकामध्ये करण घनसोलकर अंबिवली जबरदस्त फिरकी गोलंदाज ज्यानं फक्त 1च धावांचं षटक हाताळलं आणि त्याचमुळे तुलनेनं फारच कमी धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. अन्यथा निदान 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 60+ एक आयडियल टोटल ठरू शकली असती. जरूर 10-12 धावा मी तर म्हणेन कमी आहेत, परंतु लढावं लागेल गोलंदाजांना आणि या मैदानावर सारं काही शक्य आहे. अजिंक्य बाहेर जा. अजिंक्य सूर्या कव्हर्सला जा. सूर्या इथे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ऑन स्ट्राईक आकाश काळे आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश नांदगुडे. ही सलामीची जोडी 49 धावांचे टार्गेट. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल विक्रोली टीम कडून गोलंदाज पहिलाच बॉल. यावेळेस रिव्हर्सिव्हचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धावसंख्येनं खातं उघडलं जाते. एक्स्ट्राजनं हे अकाउंट ओपन झालंय. पहिली धाव फलकावर. षटक क्रमांक 1 आपण बघतोय सोहेल हा गोलंदाज. आवाज पाहू शकता स्टंप माईकचा. टॉक टॉक आवाज येत असताना यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान डिलिव्हरी होती. थोडासा चेंडू हरकत करून गेला. थोडासा आउटसाइड एज लागता राहिला असंच म्हणावं लागेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सोहेलचा एक चांगला चेंडू लेंथ बॉल अगदी परफेक्ट लाईन आणि लेंथवर पडला होता. त्यामुळे कोणतीही धाव आलेली नाहीये. हेच करायचं आहे. पहिला 2 पॉवरच्या षटकामध्ये फलंदाजांना थोडं थांबून ठेवावं लागेल. वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहतोय. सरळ विकेट किपर मंगेचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. सुपर बॉलिंग. सुरुवात तर चांगली झाली. पहिला व्हाईट बॉल आला होता, परंतु त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल. थोडस परीक्षा घेतात फलंदाज आकाश काळे आहेत. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला महेश आहेत. यावेळेस मात्र थोडासा बाहेरचा बॉल. सुंदर ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 चौकार. अखेरीस सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवलाय. हा चेंडू सोहेलचा थोडासा बाहेर होता. फ्रंट फुटला येऊन थोडस बदलाली तर दाखवलं आणि त्यानंतर मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चौकार वसूल केलाय. सर्कल रिस्ट्रिक्शनचा हाच फायदा होत असो. पहिल्या पाऊलच्या षटकामध्ये फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचाच फायदा मात्र उठवायचा असो सलामीवीरांना.
स्विचचा प्रयत्न होता. कमाल क्षेत्ररक्षण पाठीमागे फर्स्ट स्लीपला आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी. कारण इथून बॉल जर हाताला लागला नसता तर कदाचित तो सीमारेषा गाठली असती. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. आपटला होता हा चेंडू. पाऊस अटॅम्प्ट करण्यात आला. व्हाईट बॉल कॉल. अनप्ले पण डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. आणखीन एक धाव. फर्स्ट वॉर्निंग देत असताना सोहेलला. वॉर्निंग फॉर द बॉलर. 6 धावा धाव फलकावर. 6 ऑन द बोर्ड नाव. आज ऑल इंडिया ओपन खुला गटातील सामने मात्र पाहायला मिळतात. बरंच काही शिकण्यासारखं आहे सगळ्याच दिग्गज खेळाडूंकडून. ओ द स्टम्प्सनं पॅकपुटवरून कट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाही. शॉर्ट टर्मिनला फील्ड केला जातोय. कोणतीही धाव नाहीये. सोहेल चांगली बॉलिंग आहे, त्यामुळे 49 धावा काढण्यासाठी सुद्धा थोडासा घाम गाळावा लागेल आता फलंदाजांना, असंच काहीसं दिसतंय. पहिलं षटक आपण पाहतोय. 5 चेंडूची समाप्ती झाली. फक्त 6 धावा धाव फलकावर आहेत. हा शेवटचा चेंडू आहे सोहेलच्या गोलंदाजी मधला. डेट बॉलचा इशारा पंचांचा. पुन्हा धाबावं लागेल. सोहेल थोडासा रनअप चुकला असावा, रनअप मध्ये बिघाड. आणि कधीही चांगलं असतं माघार घेणं, कधीही चांगलं खरं तर याच्यामध्ये. कारण इथे मात्र त्याला कळलं की कदाचित हा चेंडू नो होऊ शकतो, पुढे प्रॉपर रीतीनं पडणार नाही. वेळीच त्यानं ओळखलं, कंट्रोल केलं स्वतःला आणि चेंडू डिलिव्हर्डच केलेलं नाहीये. पुन्हा धावेल सोहेल आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन. दुसऱ्यांदा असं घडलंय, दुसऱ्यांदा थांबलाय गोलंदाज सोहेल. थोडस कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा सुद्धा प्रयत्न असतो बऱ्याच वेळेला. ओ यावर हुक शॉट. टायमिंग प्रॉपर आहे. कडा प्रहार पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलं या बॉलला. उत्तुंग षटकार. असो चेंडू होता इकडे मात्र थोडस हाईट जरूर होती, परंतु काय फटका सजवला. बॅक फुटला जात असताना मात्र कमाल हुक शॉट. 6 धावा मिळतील. षटकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 12 धावा. 12 रन्स विदाउट लॉस. आता पहिल्यांदा रिदम मध्ये होता. 2 वेळा त्याने चेंडू डिलिव्हर्ड केला नाहीये. कुठेतरी त्याची लय चुकत होती आणि त्याच रिदम तुटल्यामुळेच कदाचित हा षटकार तर आला नाही ना, अशी चर्चा आता मात्र रंगू लागले. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 24 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या लाईनला बाहेर जाऊन मात्र हा चेंडू सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा करता चौकार. हा पहा ऑफस्टम्प लाईनला पाठीमागे जात असताना हा पुल शॉट खेळलाय. कमाल स्ट्रोक. आजकाल सर्रासपणे असे फटके पाहायला मिळतात. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. स्ट्रोक्स बनवले जातात. खरं तर हे बनवायची गरज आहे. आजकाल गोलंदाज सुद्धा तेवढे सक्षम झालेत, हुशार झालेत. त्यामुळं तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क तुम्हाला करावा लागतो. स्वागत झाले रोहित या गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलवर महेश नानगुडेचा चौकार पाहायला मिळालाय. का तर उघडतोय 4 या धावेनं. एका बाजूला आकाश काळे आहेत, आमचे अंपायर सुद्धा अमोल काळे आहेत.
रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र कमाल ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, बॉल सीमारेषा पार. 4 धावांकरता नानगुडेचा आणखीन एक चौकार. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू आणि काय दर्जेदार ड्राईव्ह दाखवलाय कव्हर्सच्या दिशेनं. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. सगळ्याच प्रेक्षकांना भुरळ पडली असेल. एक तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. टोटल 20. यावेळी स्विच हिट केलाय. थर्ड मॅनला कुणी नाहीये. बॉल पाठीमागे चाललाय. कमाल स्ट्रोक आहे. आणखीन एक चौकार. नानगुडेच्या बॅट मधून निघणारा तिसरा. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा मोजल्यात त्या गोलंदाज रोहितनं. बनवले स्ट्रोक मित्र म्हणेन. पाठीमागच्या चेंडूवर सुद्धा प्रेशर आता मात्र असेल गोलंदाज रोहितवर. यावेळेचा हा चेंडू इकडून मात्र एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. स्टंप माईकची कमाल आहे सगळं. स्टंप माईक सगळं काही कॅप्चर करत असतो. हा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. संदेशजी पाटील बोरले 24 लाईव्ह इव्हेंट्स त्याच्या माध्यमातून करते इन्व्हेन्शन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. हे नाविन्य पाहायला मिळालंय. फुल टॉस. बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जज करतात. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. परंतु पंचांचा इशारा जरूर येतो इकडे. नो बॉल. कमाल झेल होता परंतु या झेलला 100% द्यावेच लागतील. तो फर्स्ट साईड कॉल करण्यात आला. आय थिंक नो बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज रोहित. यावेळेचा हा चेंडू लेफ्ट केला होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. प्रेशरच राहिलेलं नाहीये. 49 धावा करायच्या आहेत आणि सुरुवातीपासूनच धावांचा ओघ मात्र कायम आहे हमराज मृत्युंजय पुणे या संघाचा. सुंदर ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. यावेळेस मात्र लॉंग ऑफला वेगानं फिल्डर पोहोचला. तोपर्यंत मात्र सिंगल. एक रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 29 धावा. सुंदर फटका. यावेळेस मात्र नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. आणखीन एक षटकार. पहा उलटा झाला. कमाल स्विच झाला होता. स्विच हिटचा फटका. आकाशच्या बॅट मधून मात्र आकाशाला गबसणी घालणारा हा टेप बॉल. चला टेप बॉल द्यायचा चॉईस केला असेल तर. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात त्या 35 धावा 35 रन्स. दोन्ही पार्टी आत्रा आत्रा तीन ओव्हर्स मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. टेप बॉलचा वापर केला जातोय. ISPL च्या धर्तीवर पहिल्यांदा आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट इंटरनॅशनल स्टँडर्ड असणारी स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये टेप बॉलचा वापर केला गेला. एक षटक
इकडे मात्र तिसरं किंवा चौथं षटक तुम्ही टाकू शकता टेप बॉलला आणि तो आता मात्र गोलंदाजाकडून वापर केला जातोय. सज्ज होईल सोहेल. पहिलं षटक टाकलं होतं 12 धाबा दिल्या होत्या. आता टेप बॉल घेऊन सोहेल दाबल. ओमसाई बांद्रा टीमचा कॅप्टनला मी विनंती करतोय आपण मंचावर या. टॉस केला जाणार आहे लगेचच. ओमसाई बांद्रा. बस 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 बस. पहिलाच बॉल यावेळी समोर अगदी क्षेत्ररक्षक तैनात केला होता शॉर्ट पॉइंटला, परंतु त्याला चकवत बॉल गेला डीप पॉइंट बॉलच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांकरता चौकार. क्षेत्ररक्षक सुद्धा थोडंसं आपण बघतो इनफिल्ड मध्ये पॉइंट थोडंसं दूर असतो, थोडासा जवळ बोलावण्यात आला होता, त्याच्या बाजूनं चेंडू निघाला अक्षरशः. टेप बॉलचा पहिला चौकार येत असताना 39-39 धाबा. आउटसाइड द लेग स्टंप. ऑब्विसली पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. स्कोर मोव्स टू 40 नाव. 40 धावा धाव फलकावर. इथून 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हमराज मृत्युंजय पुणे या टीमला. समोर ड्राईव्ह केला यावेळेस. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु नाही करू शकले. एक रन क्विक सिंगल. छोट्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 41 धावा. यानंतर पांढरा टीम या अगोदरचा सामना जिंकला होता. या लढतीतील विजेता संघ या संघाच्या बरोबर खेळताना दिसेल. 8 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळं अजूनपर्यंत विकेट ही गमावलेली नाहीये, ब्रेक थ्रू मिळालेली नाहीये. गोलंदाज सुद्धा अपयशी ठरलेत आणि असं असताना संपूर्णपणे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये हमराज. ओ टापेज लागले. बॉल हवेत आहे. पाठीमागे पाहूया शॉर्ट तळवाचा फिल्डर धावतोय. झेल तर टिपलाय त्या ठिकाणी. आय थिंक झाडाला लागला होता की काय. फलंदाज बाद झाला. अखेरीस यश मिळाले परंतु त्यापूर्वी हमराज मृत्युंजय पुणे संघाचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 41 धावा आल्यात. त्यामुळे या विकेटचं खरं तर जी सुरुवातीला विकेट्स मिळवणं फार गरजेचं होतं त्यावेळेला मिळवलेली नाहीये. परंतु इथून मात्र सामना किती पुढे नेला जाणार हेच आता मात्र पाहावं लागेल. मनोज साठे येतोय नवीन फलंदाज. 8 धावांची आवश्यकता आहे. हो फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. हा षटकार थांबायलाच तयार नाहीये. महेश नानगुडे काय बॅटिंग केले आज मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र धावा वसूल केल्यात महेश नानगुडेनं. 4 चौकार सुद्धा मारलेत. हा षटकार येत असताना टीमची टोटल मात्र पुढे जाईल 47 रन्स. 14 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. ओनली 2 needed now. हा चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र शरीराचा पेत घेणारा चेंडू ठरला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकामधील आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. फक्त 2 धावांची गरज आहे हमराज मृत्युंजय पुणे या टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
आणि हा विजयी षटकार खेच दोन्ही स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि सहज रीतीनं 49 जाबांचा यशस्वी पाठलाग करत असताना हमराज मृत्युंजय चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन अमराज मृत्युंजय पुणे आणि ओम साई बँड्रा